नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्री महालक्ष्मी देवीचे व्रत मानतो व उपवास करतो. त्यामुळे आपल्या घरावर आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा होते व महालक्ष्मीच्या व्रतामुळे आपले घरात सुख, शांती, समाधान, वैभव, संपत्ती इत्यादी आपल्याला खूप काही मिळून जाते. तर हे महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करण्याचे काही नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मार्गशीर्ष महालक्ष्मीचे व्रत हे करत असताना हे व्रत सुख, शांती, धनसंपत्ती व श्री महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे आहे. व्रत करणारे स्त्री किंवा पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत. ह्या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधीसह करावे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करायचे आहे, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामधील जेवढे गुरुवार आले आहेत तेवढे सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच हे व्रत वर्षभरही करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रतकथा व महात्म्य यांचे वाचन करावे. म्हणजे आपण जी कथा वाचतो महालक्ष्मी पुस्तकामधली त्याचे पठण करावे. व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 8 सुवासिनींना अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसून ती प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच या व्रताचे उद्यापन आहे. पुरुषांनाही हे व्रत करता येईल. त्यांनीही महालक्ष्मी महात्म्य व कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहून सुवासिकांना फूल द्यावे, एक पोथी द्यावी व त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा. मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार असल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे. म्हणजे समजा 5व्या गुरुवारी अमावस्या आली तर उद्यापनही त्या गुरुवारी 5वा गुरुवार करू शकतो. पण ह्या वर्षी 2025मध्ये 4च गुरुवार आलेले आहेत आणि शुक्रवारी अमावस्या असल्यामुळे 4थ्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकता. व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घ्यावे. उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे. काही कारणाने हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. तो गुरुवार मोजू नये. म्हणजे समजा घरात काही दुःखद घटना घडली किंवा मासिक पाळी आली तर आपण ह्या गुरुवारी उपवास धरायचा. पूजा दुसऱ्या कोणाला तरी मांडायला लावायची. पण आपलं व्रतामध्ये हा गुरुवार धरू नये. त्याच्या पुढचा गुरुवार धरावा. इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आहे तरी मी हे व्रत करते असे देवीला मनन चिंतन करावे. रात्री पूजा करावी. वाटल्यास रात्री जेवू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे. फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथी वाचनाच्या वेळी श्री महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना
सुवासही जाणवेल. म्हणून श्री महालक्ष्मी देवीची कथा पठण करत असताना घरामध्ये शांतता आणि सगळ्यांनी ही कथा ऐकावी आणि खूप छान मनाने श्रद्धेने जर कथा वाचली तर आपल्याला आपल्या हृदयाला समजेल की श्री महालक्ष्मी आपल्या घरात वास करत आहे. तर असे आहेत महालक्ष्मी व्रताचे नियम व अटी. तर याप्रमाणे तुम्ही श्री महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातले व्रत नक्की करा. धन्यवाद.